आज आपण या व्हिडिओमध्ये लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। राज्यातील गाव, वस्त्या, खेडे, तांड्यांना जोडणारी लाल परी ग्रामीण भागातील प्रवाशांसह शहरवासियांच्या देखील जीवनाशी निगडीत आहे। प्रवास हा लांब पल्ल्याचा असो किंवा जवळचा, सर्वसामान्य प्रवासी एसटी मधून प्रवासाला प्रथम प्राधान्य देतात। सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे व किफायतशीर प्रवासी वाहतुकीचे साधन असलेली सर्वांची लाल परी अर्थात एसटी आता काठ टाकून स्मार्ट व हायटेक होत आहे। अशातच तिकीट सवलतीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। MSRTC महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांना सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रुपे ऑन द गो NCMC इनेबल्ड स्मार्ट कार्ड योजना राज्यभरात कार्यान्वित करण्यास सुरुवात केली आहे। यासाठी मागील काही दिवसांपासून रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी प्रक्रिया सुरू देखील करण्यात आलेली आहे। आधार कार्ड किंवा दुसरे शासकीय ओळखपत्र दाखवून अर्ध्या तिकिटात प्रवास करणाऱ्या महिला व 65 वर्षांचे ज्येष्ठ नागरिक आणि तसेच अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत 100% मोफत म्हणजे फ्रीमध्ये प्रवास करणाऱ्या 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना व इतर सर्व सवलतधारकांना देखील नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे। या कार्ड शिवाय भविष्यात तिकीट सवलत मिळणार नाही। यामुळे आगारांमध्ये हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे। एकट्या पुणे विभागात मागील 10 दिवसात जवळपास 4698 महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांनी कार्ड काढले आहे। यामध्ये महिला प्रवाशांचे प्रमाण सर्वात जास्त आहे। एसटी महामंडळाच्या वतीने महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग बांधवांसह सर्व तिकीट सवलतधारक प्रवाशांना आता NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे। या कार्डच्या नोंदणीसाठी एसटी डेपो आणि NSDL पेमेंट बँकेद्वारे नियुक्त प्रतिनिधींच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। या कार्डवर आधार कार्डनुसार सवलतधारक प्रवाशांचे नाव, फोटो आणि इतर माहिती असणार आहे। प्रवाशांसाठी चांगली व दिलासादायक बातमी म्हणजे सध्या तरी या NCMC स्मार्ट कार्डची सक्ती नाही। 1 मार्च पासून NCMC स्मार्ट कार्ड असल्याशिवाय सवलतधारक प्रवाशांना एसटी बसमधून सवलतीत प्रवास करता येणार नाही अशी अफवा सोशल मीडियावर पसरली होती। मात्र जोपर्यंत 80% प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही तोपर्यंत NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक केले जाणार नाही असे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने स्पष्ट केले आहे। त्यामुळे प्रवाशांनी आपल्या जवळच्या बसस्टँड, आगार अथवा अधिकृत खाजगी एजंटकडे स्मार्ट कार्ड नोंदणी करावी असे महामंडळातर्फे सांगण्यात आले आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।